नमस्कार. आज मी तुम्हाला एक धडा देणार आहे. स्वतःचा कमीपणा हा मोठेपणात कसा बदलायचा याबद्दलचा. ऐका हां. एक मुलगा होता, शाळेत जायचा. तो सांगतोय तो बोलतोय तुमच्याशी असं समजा. माझे शिक्षक कधी-कधी माझ्या डाव्या हातावर अशी छडी मारायचे जोरात. तर मी तो असा पॅन्टला पुसायचो हात आणि दुसरा हात पुढे करायचो. कारण साफ-सफाईच्या बाबतीत मी भयंकर जागरूक आहे बरं का. हां. तसंच मी दिसायला खूपच सुंदर आहे. त्यामुळे असं मुलींकडे मी बघायला लागलो, की बाईंना आमच्या त्या म्हणायच्या, "इकडे बघ रे माझ्याकडे, तिकडे नको बघूस." त्यांना मी खूप आवडायचो ना त्यामुळे. हं. तसंच काय व्हायचं कधी-कधी मला शिक्षक काय सांगायचे, "तू तुझ्या आई-वडिलांना घेऊन ये." अहो, कुठलीही गोष्ट डायरेक्ट मला सांगायला शिक्षक घाबरायचे अहो. माझी पर्सनॅलिटीच तशी होती ना. त्यामुळे आई-वडिलांना आणायला लावायचे. आणखीन काय व्हायचं, माझं अक्षर खूप सुंदर आहे. ते अक्षर त्यांना इतकं आवडतं आमच्या सरांना, की ते मला सांगायचे, की "हे उत्तर तू 10 वेळा लिहून आण." त्यांना खूप वाचायला आवडायचं मी लिहिलेलं. मी आणायचो लिहून. हं. नंतर तुम्हाला सांगतो, झेड सिक्युरिटी असते की नाही, तशी पेपरच्या वेळेला मला माझ्या बाजूला 4 शिक्षक. पेपर सुरू झाल्यापासून संपेपर्यंत हालायचेच नाहीत. तेवढा माझा मानच होता शाळेत. झेड सिक्युरिटी. तसंच मला ना खूप माझ्या म्हणजे आरोग्याची त्यांना इतकी काळजी होती माझ्या, की मला डी व्हिटॅमिन मिळावं. म्हणून मला मस्त कोवळ्या उन्हात उभं करायचे आणि ग्राउंडला 5 फेऱ्या मारायला लावायचे. म्हणायचे, "तुझा एक्सरसाइज झालाच पाहिजे. तुझी बॉडी मस्त बिल्डरसारखी व्हायला पाहिजे." त्यावेळेला इतर मुलं क्लासमध्ये गुदमरत अभ्यास करत असायची. मी मात्र असं झालं. हां, अजून एक आठवलं. असे सर असा फळा पुसत असायचे. त्यांच्या हातात त्यांचं ते किमती डस्टर, त्याला लाकडाचा एवढा मोठा ओंडका मागे सगळं आणि असं पुसता असे माझ्याकडे बघायचे एकदम. त्यांचं लक्षच उडायचं वर्गातलं. असं माझ्याकडे डस्टर फेकायचं आणि मी ते असं कॅच करायचो मस्तपैकी. का म्हणे? तर मी चांगला फिल्डर झाला पाहिजे, ही त्यांची इच्छा होती. म्हणून ते तसं करायचे. आता मला सांगा, असे शिक्षक असताना माझ्यासारख्या मुलाची प्रगती नाही झाली, तरच नवल नाही का? काय सोन्याचे दिवस होते ते शाळेतले. आहाहाहा! मला असं वाटतं माझ्यासारखे सोन्याचे दिवस कुणाच्याही वाट्याला आले नसतील आणि येणार नाहीत. त्या सर्व शिक्षकांना माझा कुर्निसा. सांगा, काय करायचं आता अशा मुलांचं? आपल्या मुलांना सांगा बरं का, अशा पद्धतीने स्वतःचं मोठेपण जोपासू नका आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. टू, टू, टू.